काल माझ्याकडे एक पेशंट आले आणि त्यांनी म्हटलं मला की मॅडम माझा कान खूप दुखतो. मी ENT डॉक्टरकडे जाऊन आलो, कानाची सगळ्याही औषधं घेतल्या, किती टेस्ट केले तरीसुद्धा माझं कान दुखणं काही थांबत नाही. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्हाला तोंड उघडताना किंवा बंद करताना टकटक आवाज येतो का? तर ते म्हटले हो. आणि त्यांचं हेही उत्तर होतं की मॅडम हा आवाज तर खूप वर्षापासून येतो, पण मी कधी त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतली नाही किंवा कोणाला सांगितलं नाही. आणि इथेच त्यांची खूप मोठी चूक झाली होती. तुम्हालाही तोंड उघडताना टकटक आवाज येतो का? कान दुखतो पण कानाच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल असतात, असं असेल तर तुम्हाला जबड्याच्या सांध्याचा आजार असू शकतो. जबड्याच्या सांध्याचा आजार म्हणजे काय? आपल्या जबड्याला कवटीशी जोडणारा एक छोटासा सांधा कानाच्या पुढे असतो, त्याला टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट असे म्हणतात. आणि हा जबडा आपल्याला चावणे, बोलणे, जांभई देणे, जबडा उजवीकडे डावीकडे फिरवणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मदत करत असतो. मग आपल्याला सांध्याचा आजार आहे हे कसं ओळखायचं? समजा तुम्हाला तोंड उघडताना टकटक आवाज येत असेल, कान दुखत असेल पण कानाच्या कुठल्याही तपासण्या किंवा कानाची औषधं घेऊन तुमचं दुखणं कमी होत नसेल, किंवा जबडा उघडताना, जांभई देताना, जेवण करताना तुम्हाला त्रास होत असेल, सकाळी उठल्यानंतर तुमचा जबडा थकल्यासारखा वाटणे किंवा चेहरा थकल्यासारखा वाटणे, जबड्यावर ताण पडणे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अनुभवत असतील, किंवा तुमचा जॉ लॉक होणे म्हणजे जबडा लॉक होणे. जबडा लॉक होणे म्हणजे काय? आपला जबडा एकाच ठिकाणी थांबून जातो, आपल्याला तोंड उघडताही येत नाही आणि तोंड बंदही करता येत नाही. अशा प्रकारची जर लक्षणं तुम्हाला असतील तर तुम्हाला जबड्याचा सांध्याचा आजार असू शकतो. आता या सांध्याच्या आजाराचे कारण काय आहेत? जर तुम्हाला रात्री झोपेत दातावर दात घासण्याची सवय असेल, किंवा जेव्हा तुम्हाला खूप ताण येतो किंवा राग येतो तेव्हा तुम्हाला असे दात घट्ट एकावर एक दाबून ठेवायची सवय असेल, किंवा लहानपणी किंवा तरुणपणी तुम्हाला काही मार लागला असेल, काही ॲक्सिडेंट झाला असेल, या गोष्टीमुळेही तुम्हाला जबड्याचा आजार असू शकतो. किंवा मग जर तुम्हाला आर्थरायटिस असेल, ओस्टिओपोरोसिस असेल, तरीसुद्धा तुम्हाला या जबड्याच्या सांध्याचा आजार असू शकतो. आता या सगळ्यांवरती ट्रीटमेंट काय असेल? जर तुम्हाला मी सांगितलेले वरील सगळे लक्षणं असतील तर तुम्हाला दंतचिकित्साकडे म्हणजेच डेंटिस्टकडे जाऊन एकदा